घरात तुरीचे आणि मटारचे सोले असतील तर मग एकदम मस्त वरण बनतं। आज तेच तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। फक्त काही मिनिटात तयार होणार आणि त्याचबरोबर पौष्टिक आणि चवदार हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या भाज्या आल्या की स्वादिष्ट भाज्या व वरण मी नक्की बनवते। आणि आज जे मी वरण बनवणार आहे ते जर तुम्ही एक वेळेस खाल्लं तर मग परत परत बनवणार। तर चला मग सुरू करूया ही पौष्टिक वरणाची रेसिपी। त्यासाठी 1 वाटी मटारचे सोले, पाव वाटी तुरीचे सोले, 1 उभा चिरलेला कांदा, 2 छोटे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 दालचिनीचा तुकडा, पाव चमचा हळद आणि पाव चमचा तेल घालायचं। आणि त्याचबरोबर इथे मी 2.5 वाटी पाणी घालणार आहे। जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, या सोल्याच्या वरे थोडंसं पाणी येईल इतकंच पाणी घालायचं। चमच्याने सगळं चांगलं मिक्स करायचं आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या। जास्त सुद्धा काढायचं नाही, नाहीतर पूर्ण स्मॅश होऊन जाईल। आणि हे वरण तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत कशासोबतही मस्त खाऊ शकता। तर 2 शिट्या झालेल्या आहेत, डाळ मस्त शिजलेली आहे। म्हणजे मटार आणि तुरीचे सोले असं चांगलं आलू मॅशर किंवा डाळ घोटणीनं असं चांगलं घोटून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। जास्त सुद्धा घोटायचं नाही, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण घोटून घ्यायचं। आणि आता फोडणी घालूयात। त्यासाठी एका कढई किंवा पॅन मध्ये 2 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्र, 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या। ही मिरच्या ना एका मिरच्यातून मी 2 करून घेतलेले आहेत तसे। आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेले लसूण आणि आलं घेतलेलं आहे। चांगलं हे परतून घ्यायचं। चांगलं गोल्डन झालं की मग त्यामध्ये ना 1 मोठा बारीक चिरून घेतलेला टमाटा घालायचा। आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडंसं हिंग घालायचं त्यामध्ये आणि अर्धा चमचा धनिया पावडर घालायचं। आणि त्याचबरोबर लगेच टोमॅटो मऊ पडतील त्यासाठी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण टमाटे असं मऊसूत चांगले झाले, स्मॅश झाले की मग आपण याच्यामध्ये जे शिजून घेतलेलं आपलं वरण आहे मटार आणि तुरीच्या सोल्याचं ते घालायचं। तुम्ही बघू शकता किती भारी कलर आलेला आहे। जर तुम्ही एक वेळेस बनवलं ना तर तुम्ही टिफिनसाठी किंवा गरमागरम रात्रीच्या किंवा सकाळच्या जेवणासाठी कशासाठी बनवणार। आणि तुम्हाला जर लागलं तर थोडंसं गरम पाणी घालायचं, जितकं पातळ घट्ट हवंय तुम्हाला घालू शकता। पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। बस इतकंच गरमागरम असं हे वरण आणि भात काय सांगू तुम्हाला, इतकं भारी लागते। तुम्ही एक वेळेस नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं झालंय, तुम्हाला आवडतंय का असं गरमागरम भात, त्यावर हे वरण, पापड आणि कांदा। तुम्ही जर द्याल घरच्यांना तर घरचे तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी नक्की सांगू शकते। जर तुम्हाला व्हिडिओतलं थोडंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे वरण आवडलं का।